काय मग आत्ताचा पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटलंय ना. कैऱ्यांचा सीझन येतोय आणि मी दाखवतेय कैरीची एक कमाल अशी रेसिपी. हाय, आज बऱ्याच दिवसांनी मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती रेसिपी म्हणजे जेव्हा आपल्याला काहीतरी असं छान असं मला जेव्हा खायचा मूड येतो पण भाजी वगैरे करण्याचाही कंटाळा येतो, तर अशा वेळेला होणारी झटपट अशी आज रेसिपी घेऊन येते ज्याचं नाव आहे कैरी कांदा. कैरी कांदा करण्यासाठी मी हे छान मोठं पातेलं घेतलंय. थोडंसं मोठं घ्यायचंय म्हणजे ते मिक्स करायला सोपं पडतं. इथे मी घेतल्या 2 कैऱ्या किसलेल्या, त्याच्यानंतर एकदम बारीक चिरलेला कांदा, चवीसाठी मीठ आणि गुळ पावडर घेणार आहे. आणि याच्यानंतर घ्यायचंय फोडणीसाठी लागणारं साहित्य जे ॲज युजल असतं. ह्याच्यात खूप वेगळ्या काहीतरी इन्ग्रेडियंट्स लागणार नाही आहेत, नेहमीचेच आहेत. सो तेल, जिरं, हिंग, मोहरी, तिखट असं सगळ्या गोष्टी लागणार आहेत. बघूया कसं करतेय. फोडणी गार होऊ द्यायची आणि गार फोडणीच आपल्याला वापरायची, कारण जर फोडणी गरम असताना जर ह्याच्यात घातली तर थोडीशी कडवट चव येऊ शकते, कारण त्याच्यात ऑलरेडी मेथी पण आहे. मेथीचे अगदी 4 दाणे घालायचे. आता हे बघा, हे हाताने मिक्स केल्यानंतर काय सुंदर कलर आलाय. आता ह्याच्यावर फोडणी गार झाली की मिक्स करायची की मग मला आत्ताच बोलताना तोंडाला पाणी सुटतंय, पण ट्रस्ट मी कमाल लागते. आणि हो, हे कैरी कांदा 3-4 दिवस आरामात पुरतं. जर त्याच्यात पाणी गेलं नाही तर त्याहीपेक्षा जास्त टिकू शकतं, पण आमच्या घरात हे केल्या 2-3 दिवसात संपून जातं. आणि तुम्हाला टिफिनला न्यायला पण हा सुंदर आणि छान ऑप्शन आहे. भाकरी बरोबर खाऊ शकता, पोळी बरोबर खाऊ शकता, गरम गरम वाफाळत्या भातामध्ये पण हे मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. आणि अशा पद्धतीने कैरी कांदा रेडी. 5 मिनिटं सुद्धा लागत नाहीत खरं तर ह्या रेसिपीला. आणि बघा कलर कसा आलाय, हे काढून टाकते. सी द कलर. मला ना अशा कलरफुल डिशेस खायला खूप आवडतात, त्याच्यामुळे मी खूप प्रयत्न करते की माझ्या डिशमध्ये छान छान कलर्स दिसतील. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली होती ते पण सांगा. अर्थात गुळाचं प्रमाण मात्र तुम्हाला आंबट किती आवडतंय त्यानुसार आहे. खूप आंबट आवडत नसेल तर गुळ थोडा जास्त घाला, आंबट आवडत असेल गुळ कमी घातला तरी चालेल. नक्की ट्राय करा आणि मला कळवा.